नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज. नमस्कार. प्रथमतः मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रशांतनी सांगितलं त्या पद्धतीने अगदी शॉर्ट नोटीसवरती आम्ही तुम्हाला बोलवलं, तो उत्स्फूर्तपणे तुम्ही सगळेजण इथं उपस्थित राहिला. आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की गेली 1.5-2 महिने झालं विटा शहरातून नॅशनल हायवे 160चं जे काम होतंय त्या कामामध्ये असणारी संदिग्धता हे आम्ही तुम्हाला सातत्यानं तुमच्या माध्यमातून सर्व नागरिक आणि सर्व प्रशासनाच्या निदर्शनाचा प्रयत्न करतो. तुम्हा सर्वांना माहीत असेल की हा नॅशनल हायवे विटे शहरामध्येच फक्त 4 पदरीचा होतोय. म्हणजे जो तो इस्टिन हॉटेलपासून ते आपल्या SR पेट्रोल पंपला सांगली रोडला इथंपर्यंत 4 पदरी होते. तो 4 पदरी होत असताना त्याची सुरुवातीची रुंदी आपल्या सर्वांना माहिती आहे की 24 मीटर हे त्याची रुंदी त्यांनी प्रस्तावित केली होती. तसंच ते संपूर्ण एस्टिमेट किंवा नकाशाला मंजुरी ह्या बाकी सगळ्या फॉर्मॅलिटी त्या पद्धतीने झालेलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये विटे शहरामधून जात असताना तो हायवे कंजक्शन झोनमध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी आम्ही सगळ्यांनी विनंती नॅशनल हायवे अथॉरिटीला केली की आता पूर्वीचे रस्ता रुंदीकरणामध्ये काही लोकांची घरं बाधित झालेली आहेत. ज्यावेळी 90 साली त्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळी रस्ता रुंदीकरण झालं त्यावेळी अनेक लोकांची घरं बाधित झालेत, जमिनी गेलेत आणि ह्या रुंदीकरणामुळं ते विस्थापित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आम्ही सर्वांनीच विनंती केली आणि सर्वांचं त्याच्यामध्ये एकमत झालं की विटा नगरपालिकेपासून म्हणजे प्रशासकीय इमारती नगरपालिकेच्या तिथून ते अगदी आपल्या पारे रोडच्या कॉर्नरपर्यंत जिथं कंजेशन झोन आहे तिथंपर्यंत त्या रस्त्याची रुंदी कमी करावी, किंबहुना आहे ह्या रस्त्यावरतीच जेवढी रुंदी मिळते तिथंच तो कॉन्क्रीटचा रस्ता करावा. मग डिवायडर छोटे करायला लागले तर करावेत आणि काय त्याच्यामध्ये बदल करायचे असतील तर करावं. स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज करावं नाही करावं, आहे या ड्रेनेजमध्येच ते पाणी सोडावं, अशा अनेक गोष्टींवरती सखोल चर्चा त्यावेळी झाली. आपल्याला आठवत असेल एकदा सगळेजण मग इथले लोकप्रतिनिधी असतील ना आम्ही सगळेजण एकत्रितपणे तहसीलदार कार्यालयामध्ये एक बैठक झाली. त्यावेळी श्रुती नाईक मॅडमच्या कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पुण्याच्या आहेत त्या आल्या, त्यांच्यासमोर त्या गोष्टी चर्चा झाली. अनेक व्यापारी असतील नागरिक असतील त्यांनी त्यांचे मुद्दे मांडायचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती चर्चा होऊन असं ठरलं की शहरामध्ये जिथं कंजेस्टेड झोन आहे तिथं अजून आम्ही जरुरीनं सांगतोय की जिथं रस्त्याची रुंदी वाढत नाही तिथं तो रस्ता छोटा करून करण्याबद्दल सगळ्यांचं एकमत त्याच्यावरती झालं. आमचं त्याच्यामध्ये अशी भूमिका होती की पाडापाडी न करता करावं. मग जिथं 16 मीटर मिळतोय, 17 मीटर मिळतोय, जिथं 20 मीटर मिळतोय त्या पद्धतीनं तो करण्यात यावा. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही त्या मिटिंगचा काही लोकांनी राजकीय विपर्यास करायचा प्रयत्न केला आणि असं प्रेझेंटेशन त्या नाईक मॅडम समोर झालं की अख्खाच रस्ता जिथं 30 मीटरचा रस्ता आपल्याला विना मोबदला शासनाच्या ताब्यात नगरपालिकेचा असल्यामुळे तो जाऊ शकतो किंवा तिथं 30 मीटरचं रुंदीकरण होऊ शकतं, तिथं सुद्धा तो 20.5 मीटरचा रस्ता करायचा प्रयत्न तिथं झाला. हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं त्यावेळी आम्ही पुन्हा त्या सर्वांना विनंती केली. त्यांच्यावरती आम्ही थोडं तक्रारी वजा आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना सांगायचा प्रयत्न केला. आपल्याला आठवत असेल की हायवे अथॉरिटी आम्ही प्रांत साहेबांना सगळेजण जाऊन भेटलो. प्रांत साहेबांनी हायवेचे जे इथले नाईक मॅडमचे जे सहकारी आहेत तिथं जे काम करतात शेळके त्यांना इथं पाठवून दिलं. त्यांना सगळ्या गोष्टी आम्ही निदर्शनास आणल्या. आम्ही सगळे इथं जमलो. रस्ता रुंद जास्तीत होत होता पण तुम्ही ते 20 मीटरचा केल्यामुळं आहे ह्या इमारतीचा सेटबॅक जो सोडलाय तिथं दोन्ही बाजूला 10-10, 15-15, 20-20 फुटापेक्षा जास्त अंतर शिल्लक राहते आणि तुम्ही स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज केल्यामुळं त्या दोन्हीच्या मध्ये असणारी जागेवरती भविष्यात अतिक्रमण होऊ शकतात आणि काय ऍक्टिव्हिटी तिथे होऊ शकतात अशा गोष्टी आम्ही त्यांच्या निदर्शनास आणल्या. त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की नगरपालिकेनं आम्हाला असं एक पत्र दिलं मुख्याधिकाऱ्यांनी आणि त्यांनीच आम्हाला असं करा म्हणून सांगितलं असं आपल्याला त्यांनी इथं सगळ्यांच्या समोर सांगितलं. त्यानंतर हे सगळं नगरपालिकेकडे गेलं. नगरपालिका प्रशासनाला आम्ही जाऊन सगळे भेटलो. मुख्याधिकाऱ्यांनी आत्ता जे आहेत विक्रम पाटील त्यांनी असं सांगितलं की त्यावेळी मी नव्हतो, तत्कालीन कोणतं प्रभारी मुख्याधिकारी होत्या त्यांनी त्या 2 दिवसांमध्ये त्यांना किती 3-4 दिवसाचा चार्ज होता आणि त्यामध्ये त्यांनी पत्र दिले असं वगैरे त्यांनी आपल्याला सांगितलं. ते सांगितल्यानं पुन्हा एकदा आपण नाईक मॅडमच्याकडे तक्रार केली. पुन्हा नाईक मॅडमना आपण इथं विट्यामध्ये या म्हणून सांगितलं. त्या आल्या. त्या दिवशी काय झाले सगळं तुम्हाला श्रुत आहे की आधी ठरलं त्याप्रमाणे शासकीय कार्यालयामध्येच ती मीटिंग व्हावी असं सर्वांनाच अपेक्षित होतं. त्या पद्धतीनं आम्हा सर्वांना तसा निरोप आला किंवा नाईक मॅडमना पण तसाच निरोप होता की तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जिथं पूर्वी मीटिंग झाली होती तिथंच या, तिथंच या सगळ्या गोष्टीवरती आपण चर्चा करूया. कुणाच्या काय अडचणी असतील, आमच्या काय शंका असतील त्या सगळ्या जाणून घ्या आणि योग्य आणि सकारात्मक निर्णय त्या निमित्तानं व्हावा अशी भूमिका आम्ही मांडली.
पण त्यावेळी लोकप्रतिनिधींनी मग ते मिटिंग इथंच होते, मग हेच घेतायत का तेच घेतायत का, अनेक बऱ्याच गोष्टी झाल्या आणि पालिकेच्या सभागृहामध्ये ती मिटिंग व्हावी असा 8 तास त्यांनी घेतला. 8 तास करण्याबद्दल आमचं दुमत काहीच नाहीये. आज सुद्धा आमचं सर्वांचंच म्हणजे इथं उपस्थित पत्रकार परिषदला आम्ही सगळे आहेत, आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की विटा शहराला एक सुसंस्कृत शहर म्हणून, एक शांतता नांदणारं, शांतता सुव्यवस्था नांदणारं शहर म्हणून आजपर्यंत शहराची जे नाव आहे तेच भविष्यात राहावं. इथं आंदोलन करून कुठं तर वेगळं काहीतरी करून शहरामध्ये काहीतरी राजकारणाचा वापर करून काहीतरी वेगळं वातावरण करायचं आमचा कुणाचा अट्टाच नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की या शहरामध्ये हा हायवे जात असताना जो 4 पदरी होतोय, तो होत असताना तो हायवे परिपूर्ण रुंदीचा झाला पाहिजे ही भूमिका. आपल्या सगळ्यांना माहित असेल की 24 मीटरनं सुरुवातीला, अगदी तुम्हाला माहिती आहे लोकप्रतिनिधींचं एका बैठकीमध्ये का मीटिंगमध्ये 30 मीटरच वल्गना केली होती. 30 मीटरनं हायवे होणार आहे, तो 30 मीटरनं असा जाणार आहे, असे रस्ते जाणार आहेत, तसे होणार आहे, मग हे अतिक्रमण निघल, मग इमारती पडतील, तुम्ही तयार राहा. अगदी खाऊ गल्लीच्या संदर्भात सुद्धा त्यांनी सांगितलं की खाऊ गल्ली आता उद्या आम्हाला गार्डीकडे वगैरे तिकडे न्यायला लागेल, शहरातली खाऊ गल्ली सुद्धा जाईल वगैरे वगैरे बोलले. 30 मीटरचं परत 24 मीटरवरती आलं. 24 मीटरचं हे शासनाची मंजुरी आहे, त्याला नॅशनल हायवे अथॉरिटीची मंजुरी आहे त्याला. 24 मीटरनं करत असताना माझ्यामध्ये 2.5 मीटरचा दुभाजक मध्ये, 9 मीटरचे कॉन्क्रीटचे रोड, त्यानंतर स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज आणि त्यानंतर मग युटिलिटीसाठी काही सोडायची जागा, असं ऑलरेडी सगळं ठरलेलं आहे. मग एका बाजूला आम्ही विनंती केल्यानंतर गावामध्ये कंजेस्टेड झोनमध्ये कमी करावं ही आमची विनंती होती, पण त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन कसं केलं आम्हाला माहित नाही. आता अख्खाच रस्ता तो 20.5 मीटरचं करायचं त्यांनी घाट गाठलाय आणि तसं काम ते चालू होतं, ते आपण आता बंद पाडलं. गेली 1 महिना झालं ते काम बंद आहे. आता आम्हाला त्यांची तिकडून म्हणणं येते, त्यांचं बोलवणं येतं की काय करताय काय नाही. दरम्यानच्या काळामध्ये त्या दिवशी मिटिंगच्या वेळी खासदार महोदय पण इथं आले होते. खासदारांनी आपली पण इकडची मिटिंग, जी शासकीय मिटिंग अधिकृत होती ती पण त्यांनी अटेंड केली. तिथंच आमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकलं. त्याच्यावरती ते म्हणले ठीक आहे तुमचं म्हणणं ऐकलंय, आता मी नगरपालिकेत जातो, एकदा लोकप्रतिनिधी आणि काही ज्यांचे विचार वेगळे असतील का काय नाही आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यांनी तिथं काय ते ऐकून घेतलं. आता तुम्हाला तिथं माहित आहे की अगदी त्या शेळकेंना माफी मागण्यापर्यंत, म्हणजे एका शासकीय अधिकाऱ्याला अगदी सर्वांसमोर अपमानित करण्यापर्यंत प्रसंग घडला. त्या बिचाराची त्याच्यामध्ये काहीच चूक नव्हती. आपण त्यावेळी पण तुम्हाला माहित आहे की नगरपालिका प्रशासनानं त्या प्रभारी मुख्याधिकारी ज्या होत्या त्यांनी दिलेल्या पत्रावरती त्या पत्रावर हुकूम ते काम करतायत, एवढाच विषय होता. तर त्यांनी त्यांच्यावरती टाकलं असं की नगरपालिकेनं काय तुम्हाला छोटा रोड करा म्हणून सांगितलं नाही, असं करा न करून सांगितलं नाही, तुम्ही खोटीच माहिती दिली वगैरे वगैरे त्यांच्यावरती सांगितलं. तरी पण आम्ही तो विषय बाजूला सोडला. आम्ही परत खासदारांनी आम्हा सर्वांनाच इथं प्रॅक्टिकली रस्त्याच्या कामावरती बोलवलं. त्यांना ज्यावेळी सगळे सुनील भाऊ असतील, विवेक असतील, प्रशांत अप्पा, किरण भाऊ, सगळेच आपले दोन्ही नगरसेवक असतील आणि सगळे पदाधिकारी असतील, यांनी वस्तुस्थिती सांगितली. त्यांना सगळ्या गोष्टी दाखवल्या की आता 30 मीटरच्या रुंदीप्रमाणे ज्या लोकांना तुम्ही बिल्डिंग परमिशन्स दिलेल्या आहेत त्याप्रमाणे बिल्डिंग्स आता मागे गेलेल्या आहेत. तुम्ही 24 मीटरवर केल्यामुळे ते 6-7 मीटरपेक्षा जास्त अंतर जे शिल्लक राहतंय त्याचं काय करायचं. बरं युटिलिटीसाठी जागा लागणार आहे, अशी लागणार तर किती लागणार आहे, 1 का 2 मीटर, ह्याच्यापेक्षा जास्त काय जागा लागू शकत नाही. या सगळ्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की आपण गेस्ट हाऊसला जाऊया, तिथं आपण सगळ्यांची समन्वयाची बैठक घेऊया असं त्यांनी सांगितलं. समन्वय साधण्याचा आम्ही त्यांनी दिलेल्या हाकेला आम्ही प्रतिसाद दिला. आम्ही काय प्रमुख जण जाऊन बसलो तिथं, पण तेच चर्चा झाली. शेवटी त्याच्यावरती असं ऑफ द रेकॉर्ड अशी चर्चा झाली की आम्ही त्यांना अशी विनंती केली की तुम्ही 20 मीटरनं रस्ता करण्याच्या ऐवजी 24 मीटरनं रस्ता करा. करत असताना तुम्हाला जर अडचण असेल तर स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज करूच नका ना. त्या मॅडमचं असं म्हणणं आहे की काही ठिकाणी स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजमध्ये स्थानिक जे प्रशासन आहे, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्यांनी त्या स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजचा वापर हा रेग्युलर ड्रेनेजसाठी केलाय आणि उद्या भविष्यात जाऊन ते ड्रेनेज साफ कोण करणार, त्याच्यामध्ये त्याची साफसफाई किंवा काय त्याच्यावरती झालं तर उद्या त्याचा मेंटेनन्स कोण करणार. मेंटेनन्स करायची जबाबदारी आमची नाही आहे. त्यामुळे आम्ही स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज करतोय, त्याच्यामध्ये नगरपालिकेला त्यांचं ड्रेनेज सोडायला आम्ही परमिशन देत नाही, अशी त्यांनी आम्हाला त्या दिवशी ऑफ द रेकॉर्ड त्यांनी माहिती आम्हाला सांगितली. आम्ही मॅडमना सांगितलं इथं नगरपालिका प्रशासन आहे, खासदार आहेत, तुम्ही लोकप्रतिनिधीने बोलवा, आम्ही सगळे आहे, आपण नगरपालिकेला विनंती करू ना, तुम्ही असं एखादा ठराव करू द्या. तुम्हाला स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज करायचंच असलं तर नगरपालिकेचं एक्स्ट्रा ड्रेनेज न करता तेच ड्रेनेज, ते स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज प्लस नगरपालिकेचं ड्रेनेज असं एकत्रित करू आणि त्याचा मेंटेनन्स नगरपालिका स्वच्छताच करायची आहे. गावातील इथं आता शेकडो किलोमीटरचे गटर शहरामध्ये आहेत, त्याची साफसफाई नगरपालिका करतेच की, ते जबाबदार नगरपालिकेकडे आहे. आता हे किती होणार आहे, जास्तीत जास्त 5 किलोमीटर होईल, 5 दुनी
10 किलोमीटर ह्याच्यापेक्षा काय फार मोठा आहे असं नाही. बट ड्रेनेज हे 1.5 मीटर रुंदीचं आहे, मोठा आहे. एखाद्या मोठ्या फायर फायटरनं जोरात जर त्यात पाणी मारलं तर ते स्वच्छ होऊन जाईल. पण त्यासाठी फार मोठी यंत्रणा, फार मोठी काय तर मोठी जबाबदारी नगरपालिकेवरती असं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की ते आम्हाला बदलता येते की नाही, बदलू का नाही वगैरे वगैरे बरंच आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी असं पण त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, नाही असं होणारच नाही, स्ट्रॉंग मेट्रो ड्रेनेज आम्ही करणार. त्यावेळी आम्ही सगळ्यांना सांगितलं, मॅडम तुम्ही जर असा अट्टहास करणार असला तर आम्ही विटे शहरात काही काम होऊन देणार नाही. तुम्ही जर बारामतीपासून नाही अख्ख्या देशामध्ये तुम्ही आम्हाला असं उदाहरण दाखवा की एका स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज पण आहे आणि त्या स्थानिक स्वराज संस्थेनं किंवा तिथल्या स्थानिक प्रशासनानं अजून एक ड्रेनेज केले अगदी 2-5 मीटरच्या अंतरावर, असं तुम्ही आम्हाला दाखवा. बारामतीपासून जर आपण करत आलो, फलटण आहे, बारामती आहे, मग दहिवडी आहे, माहिनी आहे, मग येताना सगळे छोटी मोठी गावं आहेत, विटा शहर आहे, तासगाव आहे. ह्याच्या आधी झालेल्या हायवेचं तुम्ही बघा, कराडमध्ये हायवे झालाय. कराडमध्ये हायवे होताना असं कुठं तुम्हाला निदर्शनास आलंय का की एका बाजूला हायवेनं लागून एक गटर केले, त्याला लागून परत 2-4 मीटर सोडले, त्या स्थानिक परत प्रशासनानं आणखीन गटर केलं, असं कुठंच घडलं नाही. मग विट्यामध्ये तुमचा अट्टास का, विट्यासाठीच तुमचा अट्टास का, असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्यांना सांगितलं याच्यावर सोल्युशन निघाल्याशिवाय तुम्ही काम करू नका. आम्ही रस्ता अडवायला नाहीये बसलो, पण तो रस्ता परिपूर्ण रुंदीचा व्हावा एवढी आज आमची मागणी आहे आणि आमची त्या मागणीवरती आम्ही ठाम आहे. परवा आम्ही त्यांना एक लेटर तयार केलं ह्या संदर्भात की तुम्ही हा रस्ता करत असताना जो रस्ता मायनी रोडच्या कमानीपासून, आता त्या दिवशी पण तुम्हाला लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, त्यावेळी खासदार आणि लोकप्रतिनिधी दोघं एकत्रित तिथं शेवटला म्हणजे ऍक्च्युली इस्टिन हॉटेल पासूनच तिथूनच 4 पदरी चालू, तिथं ऑलरेडी 2 पदरी आहे. मग तिथं काही लोकांनी असं सुचवलं, मग लोकप्रतिनिधींनी पण सांगितलं काय नाही तुम्ही कमान टू कमान रस्ता 4 पदरी करा. लगेच मॅडम हो काय हरकत नाही, पण 4 पदरी कमान टू कमान करू. मग तुमची भूमिका म्हणजे लोकप्रतिनिधीची भूमिका जर असेल की कमान टू कमान 4 पदरी करा, ही नुसती सांगायचा अवकाश आणि खासदारांनी त्या मॅडमनी होय म्हणायचा अवकाश असेल, तर आमचं असं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधींनी किंवा नगरपालिकेचे जे पदाधिकारी म्हणून आता ते म्हणतायत सो कॉल्ड उपनगराध्यक्ष किंवा त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या यंत्रणा की नगरपालिकेचं ह्याच्यामध्ये काय नाही, आम्ही मोठाच करा म्हणतोय, असाच करा म्हणतोय असं म्हणताय, तर तुम्ही एक श्वेतपत्रिका जारी करा ना, एक सांगा ना, या ना पत्रकारांसमोर एखादं निवेदन द्या की आमची भूमिका अशी आहे, आम्हाला हा 20 मीटरनच करायचा आहे ना, आम्हाला 24 मीटरनच करायचा आहे, किंवा ज्या त्या प्रशासनाला त्यांना ज्या अडचणी येत्या नाईक मॅडमना नॅशनल हायवेवाल्यांना की स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज आणि हे वेगळं असावं, हो ठीक आहे आम्ही स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज प्लस आमचं एक वेगळं ड्रेनेज करतो असं मांडा. किंवा त्यांनी दुसरा एक पर्याय दिला की पूर्वीचा जसे 24 मीटरचा होता त्याच्यामध्ये 2.5 मीटरचा डिवायडर होता, तो डिवायडर अर्धा मीटरचा पण होऊ शकतो आणि जो 2 मीटर जागा शिल्लक राहते त्याच्यामध्ये नगरपालिका स्वतःच्या खर्चानं भविष्यामध्ये तिथं रोड तो वाढवून घेऊ शकतात असं सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं. मग ते तुम्ही करणार आहे का नगरपालिका? आमचं म्हणणं आहे की 24 मीटर तर मिनिमम रोड तो झालाच पाहिजे, किंबहुना आमचा त्याच्यापेक्षा पुढचा अट्टास आहे की 30 मीटर जिथपर्यंत रस्ता मिळतोय तिथं 30 मीटरनं करा ना तुम्ही. आज तुम्ही शहरात आता सहज येता जाता तुम्ही या मायनी रोडला जर बघितलं असेल तर आत्ताच अशी परिस्थिती आहे की त्यांनी केलेल्या गटर आणि पाठीमागच्या लोकांनी जे कॉम्प्लेक्स बांधलेत किंवा त्यांनी जे परमिशन घेतलंय ह्याच्यामधल्या अंतरात आत्ताच किती तर गाड्यांचं आत्ता तिथं वहिवाट किंवा आता गाडी तिथं लागायला लागलेले. माझ्यानंतर सुनील भाऊ बोलणार आहे, ते तुम्हाला लाईव्ह मध्ये काही गोष्टी दाखवतील, म्हणजे जिथं जिथं हायवे झालेत, इस्लामपूरला झालंय आणि कुठे झालंय त्याच्या संदर्भात कसं अतिक्रमण झालंय, लोकांनी त्याचा फायदा कसा घेतलाय ते तुम्हाला दाखवतील. तिथं लांब जाण्याची पण गरज नाही. तुम्ही नेवरी रोडला जर गेला तर नेवरी रोडला जो आपला महाबळेश्वर हायवे झालाय, हायवेचं आपण वाइंडिंग केलं, मोठाच्या मोठा करून घेतला, त्यावेळी काही 1 रुपयाही लोकांना न देता, खरं विटेकर नागरिकांचं धन्यवाद मानावं तेवढं थोडं आहे की ज्यावेळी वाइंडिंग होत होतं तिथं त्यांना पैसे मिळत असते, जे ते म्हणले असते तर पैसे दिले असते, पण 1ही रुपया न घेता त्या लोकांनी अगदी स्वतःच्या यांनी रस्ता वाइंडिंग करून दिला. तो रस्ता पण असाच 12 मीटर 14 मीटर किंवा काय 18 मीटर वगैरे असं. आज तो रस्ता तिथं किती मोठा आहे, मग त्याच्यावरती काय हे झालं का, लँड ॲक्वायशन काम झालं का, कुणी त्याच्यामध्ये आडवाडवी केली का, काहीच केलं नाही. लोकांनी हो ठीक आहे मागं सरका काय हरकत नाही, होते ना रस्ता मोठा होऊ दे ही भूमिका. पण आता लक्षात आलं असेल तुमच्या की जुनी त्यांची घरं आणि गटर याच्यामध्ये मात्र आता प्रत्येकानं शेड किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी केली, अगदी त्या गटरवरती येण्यापर्यंत केलेले. आम्हाला तीच भीती आहे की उद्या हा 30 मीटरचे जिथं रस्ता मिळत असताना तुम्ही तो 24 मीटरचा केला किंवा रस्ता 24 मीटरचा तुम्ही करा, तिथून युटिलिटी ठेवा आणि स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज जी तुम्ही करणार आहे ती स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज हे नगरपालिकेचं रेग्युलर ड्रेनेज म्हणून तुम्ही करा. एवढी साधी सुधी मागणी आमची आहे की ज्याच्यामुळं उद्या भविष्यात अतिक्रमण होणार नाहीत.
जे तो लोक मागे सरकून त्यांचं हे करतील. आपल्याला पूर्वी पण आम्ही सांगितले की 4 पदरी रस्ता होत असताना गटरमुळे उद्या काय होणार आहे, तो 20 मीटरचा. आता 4 पदरी होत असताना 20 मीटरचा होतोय, आम्ही तो 24 मीटरचा करायला पाहिजे. 20 मीटरचा होताना काय होतोय, 20 मीटर त्याला स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, परत ड्रेनेज आणि रस्त्याच्या मध्ये अंतर आहे खालती वरती जवळजवळ अर्धा फुटापेक्षा जास्त 6 इंच 8 इंचाचं अंतर ते ठेवतायत. त्यामुळे काय होतं, वरती गाडी जात नाही पार्किंगला, मग तिथं गाडी लागणार. उद्या कधी गाडी पंक्चर झाली, एखादी गाडी बंद पडली, उद्या कधी ऍक्सिडेंट झाला, काय झाला, दुसरी गाडी पासच होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. मग आम्हाला असं म्हणायचं आहे की नेमका हे कमी करायचा अट्टहास कुणाचा आहे, त्यात त्यांचा इंटरेस्ट काय आहे का, कुणाला वाचवायचा त्यात प्रयत्न आहे का कुणा लोकांसाठी काय बाबा नाही का म्हणतो ना आपल्याला जरा थोडस नाही का लोकांच्या मनामध्ये हिरो व्हायसाठी म्हणून कोण हे काय काम करतंय का, हा विषय मला गांभीर्यानं आपल्या समोर मांडायचा आहे. त्यामुळे मी पत्रकारांच्या माध्यमातून सर्वांनाच विनंती करतो, हा रस्ता जो आहे तो जिथपर्यंत त्यातल्या त्यात विशेष करून नीलम वाईन्स पर्यंत आपल्याला तो 24 मीटरपेक्षा जास्त मिळतोय, तर तो जेवढा मिळतोय तेवढा जास्तीत जास्त झाला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा रस्ता जो आहे तो जसा तुम्ही नाही का आपण नुसतं विनंती केली की त्यांनी 17 मीटर 16 मीटरला तयारी दर्शवली, तसं मग उलट आम्ही म्हणतो तसं तुम्ही मोठ्याला पण तयारी दर्शवा. आम्ही मोठा करा म्हटलं की मॅडम आम्हाला सांगतात की नाही ते अशी परमिशन घ्यायला लागते, तशी परमिशन घ्यायला लागते. आणि इथं करताना मात्र मग 16 चालतंय, 15 चालतंय, 17 चालतंय, ऍडजस्ट होतंय. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पुतळ्याजवळ तुम्ही 8 म्हणजे तसा येताना 24 मीटरनं झालाय ना पूर्ण, मग तिथं करणार आहे का तुम्ही? तिथं करायला तुम्ही नाही तयार, किंवा आम्ही विनंती केलं तुम्ही हो चालतंय नको, कोणा पाडापाडी करायला नको. मग इथं पाडापाडी न करता एवढं तुम्हाला अंतर मिळत असताना, रुंदी मिळत असताना तुम्ही का करत नाही, याविषयी खुलासा लवकर लवकर झाला पाहिजे. आणि आम्हाला असं अपेक्षित आहे याच्यावरती पालिका प्रशासनाची काय भूमिका आहे, लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांची काय भूमिका आहे, ही भूमिका लवकर लवकर त्यांनी सांगितलं पाहिजे. आज सुद्धा तुम्ही बघा 1 महिना झाला आता रस्त्याचं काम थांबलेलं आहे. ते सगळ्यांना गावामध्ये असं सांगतात की आम्ही लोकांनी ते रस्ता बंद पाडलाय म्हणून. आम्ही बंद नाही पाडला, आम्ही भविष्याचा विचार करून ह्या शहरामध्ये होणाऱ्या ट्रॅफिकचे प्रॉब्लेम सोडवायच्या निमित्तानं जे चांगलं आहे ते करायचा आमचा अट्टहास आहे. त्यामुळं ते काम थांबवलेलं आहे की रस्ता मोठा होण्याचं, हे इतका गैरसमज ते करतायत. तर ह्या सगळ्यावरती आमचं असं म्हणणं आहे की आम्ही आमची भूमिका जशी सर्वांच्या समोर येऊन मांडतोय तशी तुम्ही तुमची भूमिका मांडावी, असं या निमित्तानं मला सांगायचं. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.